बस कालच्यासारखंच करायचं आहे. परत मी तुम्हाला क्वेश्चन दाखवेल, पटकन तुम्ही विचार करायचा 1 मिनिटामध्ये आणि देन डिस्कस करूया. ठीक आहे. आज थोडे कमी क्वेश्चन करूया, 5 क्वेश्चन आर्ट अँड कल्चरचे. ओके. ओके, 1 मिनिट. ओके, थांबा. सांगा मला पटकन काय कळलं क्वेश्चन मधनं. वाचलंय बुद्धिझम. मेन्सला गेल्यानंतर पहिलाच प्रश्न आर्ट अँड कल्चरचा. हा, उर्वरित 19 प्रश्न पाहायची हिंमत होणार नाही. The question is the early Buddhist stupa art. काय आहे? अर्ली म्हणजे सुरुवातीचे कुठले आहेत? बुद्धिस्ट स्तूपा आर्ट. कुठले आहेत? 1-2 एक्झाम्पल माहिती आहेत का स्तूपा आर्टचे एक्झाम्पल्स? सांची. ओके. हा, अजून अमरावती. हा, त्यानंतर नाही, भरूच. कुठला? हा, रामपूर. हा, ठीक आहे. एक अजून आहे भरूच. एक्झाम मध्ये जर क्वेश्चन कळला जरी नाही तर त्याच्यासोबत जे कनेक्टेड जे वर्ड्स असतात ना ते तरी क्वेश्चन बरोबरती पटकन लिहून घ्यायचे, जे जे आपल्याला आठवतात. जे आठवलं तिथनं कनेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा. ओके. सो अर्ली बुद्धिस्ट स्तूपा आर्ट. सो अर्ली, आता बुद्धिस्ट स्तूपा असतात नंतरही बनवण्यात आले, बट अर्ली म्हणजे जो सुरुवातीचा फेज होता त्याच्याबद्दल हे बोलत आहेत. ओके. व्हाईल डेपिक्टिंग अ फॉक मोटिव्स. फॉक म्हणजे फॉक स्टोरीज ऐकलं असेल. हा, काय असतं? लोककथा. ठीक आहे, म्हणजे लोकांशी रिलेटेड फॉक्स म्हणजे. ओके. मग मोटिव्स म्हणजे डिझाईन्स किंवा सिम्बॉल्स. ओके. डिझाईन, सिम्बॉल्स, थीम्स. तर यामध्ये तुम्ही सिम्बॉल्स घेऊ शकता, डिझाईन्स घेऊ शकता. ओके. हा, नॅरेटिव्ह म्हणजे काय आहे? लिटरेचर किंवा स्टोरीज. ठीक आहे, जे येते की जे नॅरेट केलं गेलं. सो अर्ली बुद्धिस्ट स्तूपा आर्ट while depicting a folk motifs and narratives successfully expounds the Buddhist ideals. एक्सपाउंड्स म्हणजे मेन्शन करतं, एक्सप्लोअर करतं. ठीक आहे, एलॅबोरेट करतं. या प्रकारे खूप जास्त आपल्याला एक्झॅक्ट वर्डचा मिनिंग नाही समजला तर एकदा हिंदीमध्ये ट्रान्सलेशन पाहायचं. हिंदीमध्ये नाही कळलं तर काही ना काही कनेक्शन लावायचे. कधी कधी ते शब्द कॉम्प्लिकेटेड असतात आणि आपलं जे एज्युकेशन असतं मोस्ट ऑफ द केसमध्ये मराठी नाही तर सेमी इंग्लिशमधनं, मग ते कळत नाही आणि मग आपल्याला वाटतं की यार प्रश्न खूप काहीतरी वेगळा आहे ना, आपण हे लिहू शकत नाही, आपण तो लिहिणारच नाही. हे करायचं नाही. आपल्याला प्रत्येक मार्क्स इम्पॉर्टंट आहे. ऑर इट. मग काय आहे तर अर्ली बुद्धिस्ट स्तूपा आर्ट. द फर्स्ट थिंग इज स्तूपा आर्ट. आपण एक्झाम्पल सांगितले. वाईल डेपिक्टिंग ऑफ फॉक मोटिव्स अँड नॅरेटिव्स. फॉक म्हणजे लोककथेशी संबंधित किंवा लोकांशी संबंधित. मोटिव्स म्हणजे सिम्बॉल्स. नॅरेटिव्ह म्हणजे स्टोरीज. सक्सेसफुली एक्सपाउंड द बुद्धिस्ट आयडियल्स. काय आहे बुद्धिस्ट आयडियल्स? हा, बुद्ध धम्म संघ कळलं. अजून
अष्टांग मार्ग, ठीक आहे. अजून मध्यम मार्ग लिहितो ना आपण, ठीक आहे. अजून काय आहे, करुणा, कम्पॅशन दिलेलं आहे, ठीक आहे. वुमनला काय रिस्पेक्ट आहे, नाही आहे, आहे. हे सगळं झालं, ठीक आहे. मग आता मला यामध्ये फोक मोटिव्ह आर्ट्स आणि नॅरेटिव्ह म्हणजे काय आहे, की बुद्धाच्या आधीच्या ज्या स्टोरीज होत्या, ठीक आहे, त्यामध्ये काय मेन्शन केलं आहे, कुठल्या स्टोरीज असतात त्या, जातका स्टोरीज. हा, कुठल्या जातकाज आहेत, एखादं एक्झाम्पल माहिती आहे? ते तर वेगळं आहे, पण तेही कनेक्टेड आहे. तो ड्रीम ऑफ महामाया, माया, ड्रीम ऑफ माया म्हणू, ठीक आहे. काय आहे त्या मायाच्या ड्रीम मध्ये, एलिफंट आहे. काय सिम्बलाइज करतो, बर्थ, ठीक आहे. आता हा जो एलिफंट आहे ना, तुम्ही बुद्धाच्या आधीचे ज्या स्टोरीज आहेत, लाईक वेदिक स्टोरीज, आणि यामध्ये त्यामध्ये त्याला विशेष महत्त्व दिलेलं आहे. त्यातल्या ज्या फॉक स्टोरीज होत्या त्यामध्ये त्याला विशेष महत्त्व आहे. गेटिंग इट? सो मग आता इथे एलिफंट जे दिलं त्यांनी बर्थशी संबंधित, सो हे कुठनं आलं, या फॉक स्टोरीजमधनं आलेलं आहे. कळलं? हां. त्यानंतर बुद्धाला अजून एकाने सिम्बोलाइज करण्यात दिलं आहे, ते म्हणजे सिंह किंवा लॉयन म्हणून, ठीक आहे. त्याला शाक्त सिंह म्हणतात. आणि तो लॉयन कुठे आहे, अगेन तो सिम्बॉल आहे, त्या फॉक मोटिव्समध्ये येतो. कळलं? त्यानंतर तो असतो काय असतात, वज्रपाणी. अजून एक कोण आहे, पद्मपाणी. पद्म म्हणजे काय आहे, लोटस. ओके. लोटस का सिम्बॉल इम्पॉर्टंट आहे, हा म्हणू शकतो. अजून लोटसची प्रॉपर्टी काय आहे, कमळाची प्रॉपर्टी काय आहे, कुठे उगवतो, चिखलात. चिखलाचा डाग लागतो का त्याला, चिखलाचा डाग लागतो का त्याला. ओके. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स, की तो दाखवतो की तो जरी चिखलामध्ये उमवला तरी पण त्यामध्ये जर बॅड प्रॉपर्टीज जरी त्याच्या आसपास असतील तरी ते घेत नाही. आणि ते तुम्ही बुद्धाच्या बाबतीत दाखवता. ओके. की बुद्धाच्या आसपास एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या मटेरियल्सटिक, की जिथे तो अट्रॅक्ट होऊ शकला असता, बट तो अट्रॅक्ट होतो का, नाही होत. कळलं? सो हे झालं मोटिव्स. अजून काय आहे, फिमेल गॉडेस दाखवलेलं आहे, ठीक आहे. जे तुम्हाला यक्ष यक्षिणी दाखवलेले आहेत बुद्धिझममध्ये. हे यक्ष यक्षिणी बुद्धिस्ट कन्सेप्ट नाही आहे, हा प्री बुद्धिस्ट कन्सेप्ट आहे, जे वेदाज वगैरे यामध्ये तुम्हाला आता मेन्शन भेटतो. ओके. किंवा जे फॉक मोटिव्स आणि हे जे म्हणतात की जे लोककथा किंवा जे नॉर्मल जे लोक होते त्यांच्यासाठी जे देव वगैरे मानले जायचे, यक्ष यक्षिणीला म्हणायचे. ओके. सो त्यांना मेन्शन करू शकता. अजून काय आठवतं, रुरु जातका. रुरु जातकामध्ये त्या याची स्टोरी आहे, कशाची, त्या कॅमलची. आणि इट इज हां, त्या हरदाची स्टोरी आहे. आणि ती रिलेट करते कम्पॅशनला. बुद्धिझममध्ये कम्पॅशनला जे एवढं इम्पॉर्टन्स दिलं आहे ना, तर ते त्याच्याशी कनेक्ट करतं. कळलं? ते अशा प्रकारे लिहायचं आहे आपल्याला. जर आर्ट अँड कल्चरच्या क्वेश्चनमध्ये किंवा हिस्ट्रीच्या क्वेश्चनमध्ये थोडं एज आणलं ना, 2-3 क्वेश्चन एक्स्ट्रा लिहिले ना, तर GS1 मध्ये अजून नंबर भेटतील. मेजर इश्यू आहे GS1 GS3 मध्ये मार्क्स येत नाहीत. का येत नाही, तर एक तर क्वेश्चन समजत नाही आणि काहीतरी विचित्र लिहून येतो आपण. कळलं? सो अगेन अर्ली बुद्धिस्ट पार्ट म्हणजे आपल्याला फोकस करायचा आहे सुरुवातीचा. अजून एक सांगा मला, दोन आहे, हिनायन आहे आणि महायान आहे. काय डिफरन्स आहे, आयडिओलॉजिकल. काय डिफरन्स आहे आयडिओलॉजिकल? ओके. सो सुरुवातीला काय आलं, हिनायन आहे की महायान आहे, हिनायन आहे. कशामध्ये वर्शिप केलं हिनायनमध्ये, आयडियाज प्रिफर केलं, बट बुद्धाला दाखवलेलं नाहीये. मग बुद्धाच्या जागेवरती काय दाखवलंय, पीपल ट्री. हा. अजून महापरिनिर्वाण की कुठलं, एनलायटनमेंट दाखवलेलं आहे, ठीक आहे. अजून एमटी सीट दाखवलेलं आहे. यावर्षी एक क्वेश्चन आलेला होता प्रिलिम्सला, आठवत असेल तर, ठीक आहे. सो ते सगळं लिहू शकता इथे. त्यामुळे क्वेश्चन आल्यानंतर आपल्याला कुठेही असं रिस्ट्रिक्ट करायचं नाही आहे की बाबा मला हेच लिहू का. क्वेश्चन समजायचा, परत परत वाचा, प्रेशरमध्ये वाचा, ठीक आहे. इंटरप्रेट करा आणि त्याला कनेक्ट करा. आणि जे जे कनेक्ट होतं ते सगळं लिहायचं आहे. प्रिलिम्सचा पेपर नाही आहे की हे असंच एक्झॅक्ट आहे म्हणून. तुम्ही त्याला इंटरप्रेट करा, त्याला कनेक्ट करा, बाकीच्यांपेक्षा बेटर लिहा, नंबर्स बेटर घ्या. क्लिअर? ठीक आहे. काय कराल इंट्रोडक्शन आणि कन्क्ल्युजन?
लिहू शकतो. हा, लिहू शकतो. ठीक आहे, अजून काय सांगू शकता? ठीक आहे, ॲज अ बुरियल म्हणून. पण ते पण काय सिम्बलाइज करतं? स्तूपा इटसेल्फ काय सिम्बलाइज करतं? महापरिनिर्वाण, एनलाइटनमेंट. ठीक आहे, त्यामध्ये जे तोरणाज आणि गेट्स वगैरे आहे त्यावरती तुम्हाला स्टोरीज दिसतात, आर्ट अँड कल्चर दिसतं. कळलं? हां, कन्क्लूड कसं कराल? काल सांगितलं होतं मी की तुम्ही काय लर्न करता. हां, कुठल्या? हां, लाईक फॉर एक्झाम्पल आपण मेन्शन करू शकतो की कम्पॅशनचे आयडियाज. ठीक आहे, जर करुणा असेल जे बुद्धिझममध्ये दिलेलं आहे, तर तुम्हाला आजच्याच याच्यामध्ये जे कन्फ्युजन म्हणजे हे जे भेटतं लोकांच्या मध्ये इंटॉलरन्स वगैरे, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, अजून एक आहे, बुद्धाची एक स्टोरी आहे, ते सांगतो मी तुम्हाला. सो त्यांच्या केसमध्ये त्यांनी दिलं की दॅट इज की काहीच गोष्ट वेस्ट जात नाही. लाईक तुम्ही जे कपडे घालता, ओके, तर त्या कपड्यांना तुम्ही इनिशियली तुम्ही स्वतः घालणार, मग ते कपडे काही दिवसानंतर थोडेफार खराब होऊन जाणार, मग त्याला डायरेक्ट फेकून नाही द्यायचं. त्यानंतर काय करता तुम्ही की तुम्ही त्याला ॲज अ कुठेतरी कामासाठी त्याला वापरू शकता. ठीक आहे, त्यानंतरही त्याला फेकून द्यायचं नाही. तो अजून खराब झाल्यानंतर त्याची तुम्ही वात बनवू शकता दिव्यासाठी. ठीक आहे, हे एक्झाम्पल आहे सर्क्युलर इकॉनॉमीसाठी, GS3 मध्ये. गॉट इट? एवढं कनेक्ट करा, एक्झामिनरला वाटलं पाहिजे की नाही खरंच आहे पोटेन्शियल. कळलं? चला नेक्स्ट. क्लिअर आहे? नेहमी हिस्ट्रीचे क्वेश्चन जे आहे ते करंट अफेअर्स आपल्या करंट टाइम सोबत कनेक्ट करा. हिस्ट्रीमधून तुम्ही काय शिकू शकता हे त्यांना सांगा, नंबर्स भेटतील. चालेल. सो नेक्स्ट क्वेश्चन. सर्व PYQs आहेत. ठीक आहे. So highlight the Central Asian and the Grasso-Bactrian elements in the Gandhara art. काय करणार इंट्रोडक्शन मध्ये सांगा मला आता. इझी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. ओरिजिन, कशाचं ओरिजिन? गांधारा स्कूल ऑफ आर्ट. कधी आहे ओरिजिन? कुशाणाज. एक ब्रॉड टाइम फेज आहे ज्यामध्ये गांधारा, अमरावती आणि मथुरा स्कूल ऑफ आर्ट आहे. कुठलं म्हणतात त्याला? राईट. सो गांधारा आर्ट काय आहे? सो इट इज अ पोस्ट मॉडर्न स्कूल ऑफ आर्ट. प्रत्येक सेंटेन्स, प्रत्येक वर्ड आपला एवढा वजनदार असला पाहिजे आन्सरमध्ये की एक्झामिनरला वाटलं पाहिजे की असताना की नाही काहीतरी क्वालिटी कॉपी आलेली आहे आपल्याकडे. ओके, सो कुठला आहे गांधारा स्कूल ऑफ आर्ट? म्हणजे इट इज अ पोस्ट मॉडर्न स्कूल ऑफ आर्ट. ओके, पहिलं स्टेटमेंट. ठीक आहे, कुठे दिसतं तुम्हाला? साऊथ इंडियामध्ये आहे का? नाही, मग कुठे आहे? नॉर्थ वेस्टर्न इंडिया. हा होईल आपला दुसरा पॉइंट. हा, कशाने इन्स्पायर्ड आहे? जैनिझम, बुद्धिझम. एवढे 3 पॉईंट तुम्ही जर लिहिले तुमच्या आन्सरमध्ये, एक्झामिनर तिथेच पहिल्याच यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये. गॉट इट? आत्ता कम टू द मेन बॉडी. काय करणार?
सो हायलाइट द सेंट्रल एशियन अँड ग्रॅसिओ बॅक्टेरियन एलिमेंट्स इन अ गांधारा आर्ट. तर पहिलं समजून घ्या, पार्ट 1 इज अबाउट द सेंट्रल एशियन अँड पार्ट 2 इज द ग्रॅसिओ बॅक्टेरियन. काय आहे सेंट्रल एशिया म्हणजे? कुठे आहेत आज प्रेझेंट डे सेंट्रल एशिया? कुठे आहे? हा, म्हणजे सगळे स्थान 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 आहेत ना. हा, ठीक आहे. कोण आलं होतं तिथं आपल्या इथे? हा, नाही, कुशानाज. याच्याशी कनेक्टेड करा गांधारा आर्ट सोबत. कोण कोण दिसतं? कुशानाज दिसतात त्यावेळी, इंडो ग्रीक्स दिसतात त्यावेळी. ठीक आहे, हे सगळे आले आणि यांनी सगळ्यांनी काय केलं, येताना सोबत ते त्यांचे स्वतःचे आर्ट अँड कल्चरचे काहीतरी एलिमेंट्स घेऊन आले. ठीक आहे, की असं असं असायला पाहिजे. आणि त्याचा इम्पॅक्ट कुठे झाला? तर गांधारा स्कूल ऑफ आर्टवरती. ओके, मग काय दिसतं तुम्हाला यामध्ये? एक फेमस आहे कनिष्कची एक हे आहे, पुतळा आहे, हेडलेस. ठीक आहे, त्या यामध्ये एनसीआरटी मध्ये चित्र आहे त्याचं. ठीक आहे, काय दिसतं? एकदम स्ट्रॉंग दिसतो. ठीक आहे, शार्प फीचर्स दिसतात. क्लिअर? ठीक आहे, पण मेन्शन दॅट की कुशानासपासून तुम्हाला काय मिळालं. ठीक आहे, सेंट्रल एशियन जे आहेत. अजून काय दिसतं तुम्हाला सेंट्रल एशियामधनं? यूज ऑफ हॉर्सेस दिसतात. ठीक आहे, अजून काय दिसतं? ठीक आहे, तसे स्ट्रॉंग आणि हे सगळे स्टॅच्यूज जे आहेत, स्कल्पचर्स आहेत, त्याचं इन्स्पिरेशन तुम्ही तिथे कनेक्ट करू शकता. क्लिअर? हां, नेक्स्ट पार्ट जो लिहायचा आहे तो आहे ग्रॅसिओ बॅक्टेरियन. सो पार्ट 1 जो आहे तो सेंट्रल एशिया लिहू, जे पॉईंट्स आपल्याला माहिती आहे. सेकंड आपण लिहिणार ग्रॅसिओ बॅक्टेरियन. एक सांगतोय, एक्झाममध्ये क्वेश्चन इंटरप्रेट झाल्यानंतर जर आपल्याकडे पॉईंट जास्त नसतील, क्वेश्चन कळलेलं आहे की सेंट्रल एशियामध्ये विचारलेलं आहे आणि ग्रॅसिओ बॅक्टेरियन पण, इथे आपल्याकडे पॉईंट्स नाही आहे किंवा पॉईंट्स कमी आहे, हे स्किप नाही करायचं. हेडिंग द्यायचं, त्याच्या रिलेटेड तुम्हाला 2-3 पॉईंट जे आठवतात ते फक्त रिलेव्हंट लिहायचे, इररिलेव्हंट लिहायचं नाही, एक्झामिनरला कळतं. ठीक आहे, तर थोडंफार तुम्हाला जे काही कळतं ते लिहून टाकायचं की सेंट्रल एशियामधनं कोण आलं आहे, कुशाना झालं आहे, कुशानासोबत कोण आहे, तर कनिष्क आहे. कनिष्कच्या बाबतीत काय आहे, तुम्हाला हेडलेसवाला हे भेटतं आहे. ओके, मग त्या केसमध्ये मग कनिष्क, मग तुम्ही ते मिलिंद वगैरे ते सगळं करू शकता कनेक्टेड. ओके. आता ग्रॅसिओ बॅक्टेरियन. ग्रॅसिओ बॅक्टेरियन म्हणजे कुठला एरिया असेल? युरोपियन. कुठे? हे ग्रीस आहे. हे जे आहे ना ग्रीसवाला बॅक्टेरियावाला हा रिजन आहे. कसे दिसतात ग्रीसमधले? कर्ली हेअर्स. ॲक्च्युअलमध्ये जे बुद्धाचं जे त्यांनी हे दाखवलेलं आहे, डेपिक्ट केलेलं आहे आपल्या इथे इंडियामध्ये, तर ते इट्स वॉज अ लॉंग हे हेअर्स. बट जेव्हा तुम्ही इथे पाहता ग्रॅसिओ बॅक्टेरियन यांचे जेव्हा इम्पॅक्ट झाले, मला कर्ली हेअर्स दिसतात. ठीक आहे, त्यानंतर बिल्ड काय दिसतंय? स्ट्रॉंग दिसतंय. अजून काय दाखवलेलं आहे? ड्रॅपरी दाखवलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर रिफाईन हे दाखवले आहेत की जे मसल्स वगैरे जे आहेत ना, त्या एकदम त्यांनी मस्क्युलर हे दाखवलेलं आहे. चेहऱ्यावरती इमोशन्स दाखवलेले आहेत. ठीक, इलॉंगेटेड आईज दाखवलेले आहे. हे सगळं कुठून येत आहे? ग्रॅसिओ बॅक्टेरियन. ठीक आहे, आता त्यानंतर पुढे जाऊन तुम्ही ते अफगाणिस्तानचं हे आहे ना बुद्ध, कुठला आहे? नाही, सुल्तानगंज आहे, भारतात आहे. बामियान. बामियान. ठीक आहे, जे यांनी ते डिस्ट्रॉय केलेलं होतं. सो दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ दिस गांधारा स्कूल ऑफ आर्ट. ठीक आहे, त्यामध्ये जे तो एकदम स्ट्रॉंग दिसतो, दगडामध्ये काढलेला आहे. सो दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ दिस. ठीक आहे, आता तिथे ड्रॅपरी सांगितलं आपण, त्यानंतर इलॉंगेटेड आईज दाखवलेला आहे, चेहऱ्यावरती इमोशन्स दाखवलेले आहे. बुद्धाच्या सोबत वज्रपाणी असतो. ठीक आहे, हा तो वज्रपाणीचं जे यामध्ये दाखवला गांधारा आर्टमध्ये, हा हर्क्युलिस पासनं इन्स्पायर्ड आहे. ओके, त्यामध्ये ते जे दाखवलेलं आहे त्याचं जे स्ट्रक्चर गांधारा स्कूल ऑफ आर्टमध्ये, हे हर्क्युलिस पासनं इन्स्पायर्ड दाखवलेलं आहे. कळतंय तुला? हळू थोडं थोडं वर जात असेल, थांबून तसं येईल. हा, तू महायान कनेक्ट करू शकतो ना, बिकॉज ओरिजिनच महायान आहे तुमचं. ज्यावेळी महायान येतं तेव्हाच तुम्ही ते बुद्धाची मूर्तीपूजा स्टार्ट केलं आणि देन स्टार्टेड द स्कूल्स ऑफ आर्ट. त्याला कनेक्ट करू शकता. ठीक आहे, तेवढा वेळ नाही भेटणार. हां, तेवढा वेळच भेटत नाही आपल्याला.
ठीक आहे, कसं करा कन्क्लूड? ठीक आहे, म्हणू शकता. अजून ब्लेंड झालं. काय दाखवतं ब्लेंडिंग? काय दाखवतं? मिक्सचर ऑफ आयडियाज. का झालं? टॉलरन्स होतं इंडियामध्ये आधीपासून, वसुदैव कुटुंबकमच्या आयडियाज होत्या. ओके, आणि त्यामुळे मग आपल्याकडे नवीन गोष्टी आल्या तर आपण त्यांना मॉडिफाय केलं, आपल्यानुसार अडॅप्ट केलं, आपण बेटर बनवलं. जर ते नसतं तर काय केलं असतं आपण? कंटिन्यू केलं असतं, त्यांना दूर ठेवलं असतं आपण. हा टाइम पिरियड असा आहे की जिथे भारतामध्ये जो ट्रेड आहे तो सर्वात चांगल्या प्रकारे होता. हाच टाइम पिरियड आहे की तुम्हाला कॉईन्स वगैरे खूप जास्त भेटतात. का म्हणून? कारण की ट्रेड वॉज कनेक्टेड विथ दिस. ठीक आहे, आणि जेवढा ट्रेड वाढतो तेवढंच तुम्हाला आर्ट अँड कल्चरमध्ये हे दिसतं, रिचनेस दिसतं. ओके, आणि ज्यावेळेस ना ट्रेड कोलॅप्स होतो ना, त्यावेळी आर्ट अँड कल्चर पण तुम्हाला कोलॅप्स होताना दिसतं. लोक इनवर्ड लुकिंग पॉईंट ऑफ व्ह्यू स्टार्ट होतो. हे झालेलं आहे यामध्ये ज्यावेळी अर्ली मिडियल पिरियड आहे ना, आफ्टर द डेथ ऑफ द हर्षा, जेव्हा डिक्लाईनवाला पिरियड चालू होतो, तर त्यावेळी तुम्हाला आर्ट अँड कल्चरमध्ये विशेष काही दिसत नाही नॉर्दर्न इंडियामध्ये. ते सगळं साऊथ इंडियामध्ये दिसतं. क्लिअर? लिहिता येईल? ठीक आहे. नेक्स्ट हा थोडा लांब आहे तर तुम्हाला एक 90 सेकंद देतोय. स्टार्ट. प्रत्येक वर्ड व्यवस्थित वाचाल आणि कम्पेअर करा बाकी यांच्याशी. जोडणार 14चा प्रश्न आहे. थांबवा. सो प्रश्न कशाबद्दल आहे? तक्षशिला युनिव्हर्सिटी. सो तक्षशिला युनिव्हर्सिटी, one of the oldest universities of the world, with which were associated a number of renowned learned personalities of different disciplines. Its strategic locations caused its fame to flourish. But unlike the Nalanda, it is not considered as a university in the modern sense. पहिलं मला सांगा, तक्षशिलाचं लोकेशन कुठे? नॉर्थ वेस्ट. कुठे भारतात आहे? पाकिस्तानमध्ये आहे. ओके, तक्षशिला युनिव्हर्सिटी हे जे आहे तक्षशिलाचं लोकेशन, इट इज इन पाकिस्तान, प्रेझेंट डे पाकिस्तान. आणि त्यावेळी जो गांधारवाला जो रिजन होता त्या रिजनचं ते कॅपिटल. ठीक आहे, सो इथे युनिव्हर्सिटी होती. का म्हणून झाली असेल युनिव्हर्सिटी तयार? इथेच ट्रेड रूट होता. कुठला ट्रेड रूट होता? ठीक आहे, म्हणू शकता. ओके, सो द फर्स्ट थिंग, तुम्हाला कधीही क्वेश्चन आल्यानंतर एवढा मोठा क्वेश्चन पाहून घाबरायची गरज नाही आहे. पहिल्यांदा त्याला ब्रेक करा. एक्झॅक्ट त्याने काय विचारलं हे आपल्याला कळलं पाहिजे, तेव्हाच त्याला आपण ॲड्रेस करू शकतो. सो तक्षशिला युनिव्हर्सिटी, वन ऑफ द ओल्डेस्ट युनिव्हर्सिटीज ऑफ द वर्ल्ड, which were associated with a number of renowned learned personalities of the different disciplines. कोण कोण होता? चाणक्य. काय डिसिप्लिन आहे? पॉलिटिकल सायन्स. ठीक आहे, बुक कुठला आहे?
अर्थशास्त्र, त्यानंतर झालं चाणक्य संपलं. चाणक्य नीती नाही आहे. ठीक आहे, अजून कोण आहे? कुठलं? अष्टाध्यायी ज्याने लिहिलं ते. काय आहे अष्टाध्यायी? अष्टाध्याय म्हणजे 8 अध्याय ज्यामध्ये आहेत ते. आणि काय आहे? संस्कृत ग्रामरचं बुक आहे. ठीक आहे. सो हे आहे पाणिनी, छोटंसं पुस्तक आहे. ओके. आणि जेवढी तुमचे जे लँग्वेजेस दिसतात ना, क ख ग घ वगैरे, तेवढ्या सिम्पल मी सांगितलेलं आहे त्यावेळेस ना, तेवढे फॉर्म्युले पाठ केले, आयुष्य विसरणार नाही. ओके. आणि कशा प्रकारे रिलेटेड आहे? क च शी रिलेटेड आहे, त शी रिलेटेड आहे, ट शी रिलेटेड आहे, थ शी रिलेटेड आहे. हे कुचू टू ते अशी पूर्ण लाईन आहे. गॉट इट. आणि तसेच प्रत्येक लेटर रिलेटेड आहे. सो जे सायंटिफिक वेनी त्यांनी तेव्हा डिफाईन करून दिलं, आज तर इम्पॉसिबल आहे आणि आपण सिरियसली घेत पण नाही म्हणा. सो चाणक्य पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, पाणिनी अष्टाध्यायी म्हणजे ग्रामरशी रिलेटेड आहे. त्यानंतर जीवक आहे. सो जीवक वॉज लिंक टू द मेडिसिन, आयुर्वेदा. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य, याचंही इनिशियल एज्युकेशनशी तुम्हाला कनेक्ट करू शकता, काही रेफरन्सेस देतात. ठीक आहे. सो एवढ्या पर्सेंटेजची नाव तुम्ही लिहू शकता. परत त्या क्वेश्चनला की द तक्षशिला युनिव्हर्सिटी वॉज वन ऑफ द ओल्डेस्ट युनिव्हर्सिटीज ऑफ द वर्ल्ड विथ विच वेअर असोसिएटेड अ नंबर ऑफ रिनोन पर्सनॅलिटीज ऑफ द डिफरंट डिसिप्लिन्स. 3 ते 4 एक्झाम्पल्स इनफ आहे. इट्स स्ट्रॅटेजिक लोकेशन कॉज इट्स फेम टू फ्लरिश. स्ट्रॅटेजिक लोकेशन म्हणजे ट्रेड रूट्सवरती आहे. तुम्हाला नॉर्थ वेस्टर्न इंडियामधनं ज्या साईडने येणारे जे लोक होते तेही तुम्हाला दिसतात वेगळ्या वेगळ्या पासेसमधनं. सिल्क रूटमधनं जे युरोपच्या साईडने जात आहे तेही तुम्हाला दिसत आहेत. आणि हे जे वेगवेगळे जे जंक्शन्स तिथे तयार झाले त्यामुळे इथे ट्रेड सेंटर म्हणून ते निर्माण झालं आणि तिथे लर्निंग सेंटर ते लिंक आहे. ओके. सो द स्ट्रॅटेजिक लोकेशन कॉज इट्स फेम टू फ्लरिश. बट अनलाईक अ नालंदा इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ युनिव्हर्सिटी इन अ मॉडर्न सेन्स. काय आहे मॉडर्न सेन्समध्ये युनिव्हर्सिटीचं मिनिंग किंवा नालंदाबद्दल काय माहिती आहे? ठीक आहे. आधी नालंदा आहे की तक्षशिला आहे? तक्षशिला आहे. नालंदा कधी आहे? म्हणजे लॅटर पिरियडमध्ये आहे ना. ठीक आहे. काय होतं नालंदामध्ये स्पेशल? सो युनिव्हर्सिटी इन द मॉडर्न सेन्स. सो युनिव्हर्सिटी इन द मॉडर्न सेन्स म्हणजे आज जर आपण आपल्या युनिव्हर्सिटीज पाहतो तर तिथे आपल्याला स्ट्रक्चर दिसतं. चान्सलर आहे, व्हाईस चान्सलर आहे, टीचर्स आहेत, प्रॉपर सिलेबस दिलेला आहे. ठीक आहे. एक्झामिनेशन होतात सिलेबसवरती बेस्ड. बट हे सिस्टम तक्षशिलामध्ये नव्हतं. तक्षशिलामध्ये काय असायचं की गुरु असायचे, शिष्य त्यांच्याकडे जायचे. ओके. ते त्यांना विचारणार की आम्हाला तुम्ही शिकवणार काय? गुरुची इच्छा असेल, मूड असेल तर गुरु शिकवणार. ठीक आहे. गुरुची इच्छा असेल तर गुरु ॲडमिशन देणार, नसेल इंटरेस्ट तो मग जा पळत. ठीक आहे. सो बेसिकली तिथे असं की असे फिक्स रूल नव्हते. सिम्पल लँग्वेज तुम्हाला सांगायचं, तसे फिक्स रूल नाही आहे, फिक्स सिलेबस नाही आहे, हायरार्की नाही आहे. अशा प्रकारे जे आपण पाहतो चान्सलर, व्हाईस चान्सलर वगैरे, असं सिस्टम इथे तुम्हाला दिसत नाही. ओके. इथे काय आहे तर गुरु शिष्य परंपरेनुसार ते चालायचं. दिस इज द फर्स्ट थिंग. सेकंड, इथे तुम्हाला दुसरं म्हणजे की हॉस्टेल्स नाही आहेत. हे गुरुच्याच घरात ते राहायचे, तिथेच गुरुचं त्यांचं काम वगैरे करायचे आणि त्याच्यासोबत ते शिकायचे. ठीक आहे. गुरु त्यांना लर्निंग म्हणजे लाईक अ प्रॅक्टिकल लर्निंग त्यांना शिकवायचे. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज तक्षशिला वॉज नॉट अ युनिव्हर्सिटी इन अ मॉडर्न सेन्स. बट नालंदाच्या केसमध्ये काय आहे तर नालंदामध्ये तुम्हाला ऑर्गनाइज हॉस्टेल्स दिसतात. आज जेव्हा एक्सकर्शन झाले तिथं हॉस्टेल्स आहेत, वेगवेगळ्या इथनं लोक यायचे शिकायसाठी. ठीक आहे. ते तिथे थांबायचे. त्यानंतर नालंदामध्ये तुम्हाला मोठे मोठे हॉल सापडलेले आहेत जिथे एज्युकेशन दिलं जायचं, म्हणजे क्लासेस व्हायचे. ओके. नालंदामध्ये एंट्रन्स टेस्ट व्हायच्या. नीट होतं ना, त्या नीट सारख्या एंट्रन्स टेस्ट व्हायच्या. कुठली टेस्ट म्हणतात त्याला? द्वारपाल. ठीक आहे. द्वारपाल इन द सेन्स की तुम्ही जेव्हा ते एंट्रीवरती येता तर तो द्वारपाल तुम्हाला प्रश्न विचारणार आणि जर तू हे पडले तर देन यू कॅन एंटर इन टू दिस, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. सो इट इज अ डिफरन्स बिटवीन नालंदा अँड तक्षशिला. कळलं? काय डाऊट?
तक्षशिलाबद्दल तुम्हाला एवढं सगळं भेटत नाही, बट नालंदामध्ये तुम्हाला खूप काही त्याबद्दल माहिती आज अवेलेबल आहे. फॉरेन ट्रॅव्हलर्स जे होते कुठले, हे सगळेच FHI जे होते त्यांनी सगळ्यांनी देवयात सांग आहे, इत्सिंग आहे, मला कुठे ना कुठे रेफरन्सेस मिळतात. ठीक आहे, सो अशा प्रकारे कम्पेअर करा. क्लिअर. अजून कुठल्या युनिव्हर्सिटीज होत्या? विक्रमशिला. हा, अजून कुठलं आहे? गुजरातमध्ये आहे. वल्लभी. ठीक आहे, नाव माहीत पाहिजे, याच्यासोबत एक दोन रेफरन्सेस देऊन त्याच्यासोबत कम्पेअर करायला. ओके, सो आता याला इंट्रोड्यूस कसं कराल? कशाबद्दल? रिजन लोकेशन लिहू शकता तक्षशिलाचं, हे एक होऊ शकतं. दुसरं हे लिहू शकता की इंडियामध्ये एज्युकेशन फार इम्पॉर्टंट होतं आपल्या इथे. इट्स नॉट जस्ट प्रेझेंट डे. ठीक आहे, तर आपल्या इथे फार की जे एन्शियंट टाइम्स असणं आमच्या इथे एज्युकेशन फार इम्पॉर्टंट होतं. काय प्रूफ आहे? तर प्रूफ आहे आमच्या इथे तक्षशिला आणि याच्या युनिव्हर्सिटीज होत्या की ज्यावेळी तुमच्या इथे सिव्हिलायझेशन पण नव्हतं त्यावेळी आमच्याकडे युनिव्हर्सिटीज होत्या. ठीक आहे, त्यावेळी आम्ही याच्याबद्दल ॲस्ट्रॉलॉजी आणि याच्याबद्दल हे करायचो, ॲस्ट्रॉनॉमीबद्दल डिस्कशन, मेडिसिनबद्दल. फॉर इट. नंतर तुम्ही चोरून दिलं आमच्या इथनं. तर हे सगळं लिहू शकतं इंट्रो, म्हणजे एवढी इतक्या एक्स्ट्रीम पॉईंटला वेळ नाही आपल्याला, बट थोडंफार लिहू शकतं की एज्युकेशन वॉज द इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द इंडियन सोसायटी, याला इंट्रोडक्शनमध्ये. मग मेन बॉडीमध्ये काय करणार आपण? मेन बॉडीमध्ये आपण फर्स्ट तक्षशिला युनिव्हर्सिटीबद्दल डिटेल्स लिहिणार. पॉसिबल असेल तर मॅप काढायचा. ओके, आणि इंडियाच्या नॉर्थ वेस्टमध्ये किंवा जो पाकिस्तानचा रिजन आहे तिथे ॲटलिस्ट एक ब्रॉड लाईनला तुम्ही तक्षशिलाचं लोकेशन दाखवू शकता. तक्षशिला दाखवा, नालंदा दाखवा, सोबत वाटलं तर वल्लभी दाखवा गुजरातमध्ये, विक्रमशिला दाखवा, सगळ्या युनिव्हर्सिटीज एकाच मॅपमध्ये दाखवून द्या. ओके, मॅप इज अ समथिंग जे तुम्हाला हेल्प करतं टाईम मॅनेजमेंटसाठी. जिथे तुम्हाला हे नाही आहे, काय म्हणतात, वेळ भेटत नाही आहे किंवा स्पेस तर फिल करायचं आहे, मग काय करायचं? मॅप ड्रॉ करायचा, हे 4 लोकेशन दाखवून द्यायचे, स्पेस तर स्पेस फिल झाला आणि काम लवकर होतं. 30 सेकंदामध्ये मॅप बनतो. मेन बॉडीमध्ये, इंट्रोमध्ये नाही, मेन बॉडीमध्ये. ओके, सो हे झालं. मग आपण डिस्कस करणार की असोसिएटेड पर्सनॅलिटीज कोण कोण होत्या आणि त्यांचे कुठल्या डिसिप्लिन्स होते. ओके, लाईक जर चाणक्य आहे तर चाणक्य कुठे आहे? तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे. त्यानंतर जीवक कुठला आहे? मेडिसिन. ठीक आहे, पाणिनी ग्रामर, अष्टाध्यायी. ओके, तर हे रेफरन्सेस द्यायचे पटापट. त्यानंतर पर्सनॅलिटीज ऑफ द डिफरंट डिसिप्लिन्स, इट्स स्ट्रॅटेजिक लोकेशन मेन्शन करा. स्ट्रॅटेजिक लोकेशन बद्दल आयदर इंट्रोमध्ये किंवा इंट्रो नंतर जे आपण लिहितोय त्यामध्ये. कॉज इट्स फेम टू फ्लरिश अनलाईक नालंदा इट इज नॉट कन्सिडर. मग कम्पेअर करा सर्वात शेवटी नालंदा आणि, ओके, आणि शेवटी कन्क्लूड कराल. काय कराल कन्क्लूड? काय सांगितलं मी तुम्हाला काल? पास्ट टेन्सला तुम्ही कनेक्ट करा आजच्या टाइमला. हा, कुठली पॉलिसी आहे न्यूजमध्ये? न्यू एज्युकेशन पॉलिसी. ठीक आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी काय सांगते? प्रॅक्टिकल लर्निंगवरती. ठीक आहे, सांगू शकता की आमच्या इथे ते तेव्हापासून अवेलेबल होतं. ओके, त्याला कनेक्ट करू शकता. जस्ट कनेक्शन्स बनवा, जर कनेक्शन्स बनलेत त्या आन्सरमध्ये मार्क्स जास्त भेटतील. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन.
चालेल, थांबा. Though not very useful from the point of view of the connected political history of the South India, the Sangam literature portrays the social and economic conditions of the time with a remarkable vividness. कमेंट विचारलेलं आहे, काय असेल बेसिक डिमांड एकदा फक्त ब्रॉड लेवलला सांगा. तीन डिमांड आहे, सांग आता. Not shows political history. ठीक आहे, पॉलिटिकल हिस्ट्री दाखवत नाहीये, राईट. हां, Shows social conditions. हम्म. Economic conditions. ठीक आहे. त्यानंतर डायरेक्टली वर्ड कमेंट, पॉलिटिकल हिस्ट्री काहीच नसेल का? गेटिंग इट? जर यांनी म्हटलं की नॉट कनेक्टेड, जर यांनी म्हटलं की नॉट कनेक्टेड, याचा अर्थ असं नाही आहे. त्यांनी जसं कमेंट म्हटलं, यू शुड बी अलर्ट की नाही, मला काही ना काही पॉलिटिकल हिस्ट्री असेल. 2 वर्षाच्या आधी तो एक वर्ड आला होता, दॅट इज की जर तो राजा जर हरला तर तो स्वतःला हे करून टाकायचा, पायरी जाऊन टाकायचा. ठीक आहे, हां, तीच टर्म. ठीक आहे, मग पॉलिटिकल हिस्ट्री नाही आहे आपले. हिरोइझम आहे, पॉलिटिकल हिस्ट्री त्यामध्ये मेन्शन आहे असं नाही आहे की अजिबात नाही आहे, कमी आहे बट आहे. सो दो नॉट व्हेरी युजफुल फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ द कनेक्टेड टू द पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ द साऊथ इंडिया, द संगम लिटरेचर portrays the social and economic conditions of its time with the remarkable vividness. सांगा मला टाइम पिरियड काय संगम लिटरेचरचा? सो इट्स टाइम पिरियड इज 300 BC टू 300 AD. आता आपण आपल्या इंट्रोडक्शनमध्ये पहिलं करणार की संगम लिटरेचर काय आहे. ओके, तर संगम लिटरेचर त्यावेळी आपल्याला हिस्ट्री सांगतं साऊदर्न इंडियाची. ओके, कुठला टाइम पिरियड? फ्रॉम द 300 BC टू 300 AD. क्लिअर? त्यानंतर जर तुम्हाला संगम लिटरेचरमधलं जर काही माहिती असेल, लाईक अ पर्टिक्युलरली कुठल्या बुकबद्दल काही माहिती असेल, रेफरन्स माहिती असेल, यू कॅन मेन्शन दॅट. ओके, माहिती आहे कुठलं नाव? कुठलं? मनी मेघलाई. अजून सिलप्पादी. ठीक आहे, बस झाले. 2 जरी नाव माहीत असतील तरी जिंकलं तुम्ही. सो दो नॉट व्हेरी युजफुल फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द कनेक्टेड टू अ पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ साऊथ इंडिया, द संगम लिटरेचर पोर्ट्रेज द सोशल अँड इकॉनॉमिक कंडिशन. सो आपण पहिल्यांदा पार्ट फोकस करायचा आहे तो म्हणजे सोशल हिस्ट्री काय दिलेली आहे आणि इकॉनॉमिक हिस्ट्री काय दिलेली आहे. काय आहे सोसायटीमध्ये, सोशल हिस्ट्रीमध्ये काय दिलं त्यांनी? राईज ऑफ ब्राह्मनिझम. ठीक आहे, कास्ट सिस्टम. अजून पोझिशन ऑफ वुमन दिलेलं आहे. अजून ज्या स्टाईलमध्ये नॉर्दर्न इंडियामध्ये हे एकदम स्ट्रॉंग होतं किंवा एकदम इंटेन्स होतं, तेवढं इंटेन्स तुम्हाला साऊदर्न इंडियामध्ये दिसतं का? नाही दिसत. वुमनला राईट्स होते, वुमन कॅन चूज देअर लाईफ पार्टनर. ठीक आहे, सो कनेक्ट विथ दॅट सोशल. ठीक आहे, अजून काय आहे? रिलिजन, रिच्युअल्स दिला आहे, हिरोईक बल्लाड्स दिलेले आहे, हिरोइझम वगैरे याच्याबद्दल बोलतात, इमोशन्सबद्दल बोलतात. ठीक आहे, हे सगळं लिहू शकता. अजून अहमनीपुरम. ठीक आहे, लिहू शकता. इकॉनॉमिक हिस्ट्री काय आहे? ट्रेड बद्दल डिस्कस केला आहे. कशा कशाबद्दल मेन्शन केलं आहे? पर्ल्स बद्दल. अजून कुठली? रोमन एक्सटर्नल ट्रेड व्हायचा, पोर्ट्सचं मेन्शन आहे, पुहर वगैरे. ओके, कावेरी पट्टणम आणि हे सर्व. अजून 5 टाईपचे लँड्स सांगितलेले आहेत. ओके, 5 टाईपचे लँड्स म्हणजे ते जे त्यांनी सांगितले आहे की पर्वत आहे, जंगल आहे, प्लेन्स आहे, हे सगळं त्यामध्ये मेन्शन आहे. त्यानंतर त्यांनी हे सांगितलं की कुठल्या क्रॉप्स तिथे बनायचे. कुठले क्रॉप्स असतील? साऊथ इंडिया आहे, राईस. अजून हां, स्पायसेस केरळामध्ये. असं काही चेंज नाही झालं बरं 3000 वर्षामध्ये. ओके, 2-3000 वर्षामध्ये सेम त्याच गोष्टी आहे ज्या आज भेटतात त्याच तेव्हा भेटत असतील. यामध्ये रेफरन्सेस आहे की जेवढी जागा एक हत्ती घेतो, ओके, जेवढी जागा एक हत्ती घेतो तर
तेवढ्या एरियामध्ये 7 लोकांना पुरेल एवढं धान्य निघतं. ओके, सो हे कशामध्ये आहे? दिस इज रेफरन्स गिवन इन द संगम लिटरेचर. म्हणजे हे दाखवायचं, हे काय सिम्बलाइज करते की लँड वॉज अ व्हेरी फर्टाईल. ठीक आहे, हे हायली फर्टाईल लँड होतं, ते मेन्शन करू शकता. कळलं? एकदा पॉलिटिकल, एकदा सोशल झालं, इकॉनॉमिक झालं, आपण त्यांचं सगळं काही सांगितलं, ट्रेड सांगितलं, ॲग्रिकल्चर सांगितलं, देन मेन्शन की हा पॉलिटिकल हिस्ट्री खूप जास्त नाही आहे, बट इम्पॉर्टंट पार्ट्स आहे, तिथनं तुम्ही काही ना काहीतरी डिड्यूस करू शकता. फॉर एक्झाम्पल, कुठलं होतं, कुठलं किंगडम आहे तिथे? हा, तर चोलाज वगैरे ते इनिशियल जे होते ते. ओके, मेन किंगडम कुठलं होतं? पांड्यन किंगडम होतं. ओके, जिथे ते हे सगळं व्हायचं, त्यांनीच कडनं हे केलेले आहे संगमाज. ओके, सो ते मेन्शन करा की असं नाही आहे की त्याबद्दल अजिबातच दिलेलं नाही आहे. देर आर मेन्शन्स. क्वेश्चनला होलिस्टिकली लिहा, त्याचा प्रत्येक आस्पेक्टला टच करा. एक्झामिनरला जरी आपल्याकडे 2च पेज आहेत तरी पण त्या 2 पेजमध्ये दाखवून द्या की तुम्ही सगळं काही तुम्हाला माहिती आहे. कळलं? क्लिअर? चालेल. सो नेक्स्ट क्वेश्चन. ओके, 1 मिनिट. वाचा क्वेश्चन, काय लिहिणार कन्फ्युजन तर. Provides inspiration for modern literature. कनेक्ट करू शकता की आपल्याकडे काय होतं की एवढं रिच लिटरेचर होतं. ओके, इवन ॲट दॅट टाइम. म्हणजे आपण सांगू शकतो की आजही आपल्याकडे किती म्हणजे वी कॅन टेक अ इन्स्पिरेशन. अजून काय आहे, इथनं तुम्हाला इथिक्स शिकायला येतं. त्यातली जर ते मनी मेघलाई आणि ते जे सिलप्पादिग्राम आहे ना, त्यांची जर स्टोरी जर तुम्ही वाचली असेल व्यवस्थित, ॲटलीस्ट जाऊन शॉर्टमध्ये वाचाल, तर ते स्टोरी इज अबाउट की जर तुम्ही इनजस्टिस केला कोणावरती, सो इट इज म्हणजे ॲज अ किंगसाठी जर तुम्ही इनजस्टिस केला तर इट इज व्हेरी हार्मफुल. ठीक आहे, कनेक्ट करू शकता तुम्ही इथिक्ससोबत. हे जे कनेक्शन्स आहेत ना सिलेबसचे, हिस्ट्रीचे इथिक्ससोबत, इथिक्सची हिस्ट्रीसोबत, हे करणं गरजेचं आहे प्युअरमध्ये. कारण की जेवढं आपल्याकडे नॉलेज आहे ते यूज करा. क्लिअर? चालेल. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सांगा मला कोर डिमांड काय क्वेश्चनची? आर्ट अँड आर्किटेक्चर ऑफ द चोलास. क्लिअर? ठीक आहे. कसं करणार याला की दो नॉट अ ग्रेट चोलास आर नो मोर, yet their name is still remembered with the great pride because of their highest achievements in the domain of art and architecture. कुठला टाइम पिरियड आहे चोलासचा? 9th सेंचुरी वगैरे. ठीक आहे. हां, कसं करणार, इंट्रोड्यूस कसं करणार? सो मेन्शन करा की ज्यावेळी नॉर्दर्न इंडियामध्ये तुम्हाला डिक्लाईन दिसत आहे, हा जो टाइम पिरियड आहे अर्ली मिडियल पिरियड, डिक्लाईन, त्यावेळी साऊदर्न इंडिया वॉज फ्लरिशिंग. कुणाच्या अंडर फ्लरिश करत होता? तर चोलासच्या अंडर. क्लिअर? हां, अशा प्रकारे त्याला इंट्रोड्यूस करा. देन आता आपल्याला काय काय करणार, किती पार्ट करणार? आर्ट अँड आर्किटेक्चर. काय काय दिसतं त्यामध्ये? टेम्पल्स. कुठले टेम्पल्स आहेत? महाबलीपुरम नाही आहे, बृहदेश्वर.
अजून कुठलं टेम्पल आहे? गंगाईकोंडा चोलापुरम. अजून राजराजेश्वर. 3 एक्झाम्पल्स इनफ आहे, बट आपल्याला फक्त एक्झाम्पल्स नाही पाहिजे. हां, काय दिसतं आपल्याला? कुठले टेम्पल, कुठलं मटेरियल यूज करण्यात आलेलं आहे? ग्रॅनाइट आहे. स्टोन्स यूज केलेले आहेत. ओके, काय सिम्बोलाइज करायचे हे टेम्पल्स? रिलिजन आहेत, ठीक आहे. हे नॉर्मली कुणाला डेडिकेटेड आहे? तर शैविझमला आहेत. वन पॉईंट. अनदर थिंग, हे जे टेम्पल्स आहेत ना, दिस टेम्पल्स आर लिंक टू द सक्सेस ऑफ दॅट किंग. तो राजा किती सक्सेसफुल राहिला यावरती त्या टेम्पलची साईज डिपेंड करायची. राजा गेला, राजा नवीन राज्य जिंकून आला, टेम्पल अजून थोडंसं मोठं करून टाकलं, परत मोठा साईज गेला, अजून वाढून दिला. ओके, गंगाईकोंडा चोलापुरमचा मिनिंग हा आहे की जेव्हा गंगेचा जो रिजन होता तो त्यांनी जिंकला, तर देन बिल्ड द गंगाईकोंडा चोलापुरम. कळलं? त्यानंतर इथे तुम्हाला हे तर आहेच, मग यासोबत तुम्ही जे साऊथ इंडियन जे टेम्पल्स आहेत, द्रविडा स्टाईल ऑफ टेम्पल आर्किटेक्चर, तुम्ही त्याबद्दल डिटेल्स देऊ शकता. ओके, हां. अजून स्कल्पचर्स कुठले आहेत? नटराज आहे. काय सिम्बलाइज करतो? काय काय आहे नटराजामध्ये? काय काय दिसतं तुम्हाला? 4 हात दाखवलेले आहेत. ओके, 2 पाय दाखवलेले आहेत आणि प्रत्येकाचं सिम्बॉलिक हे इम्पॉर्टन्स आहे. एका हातामध्ये अग्नी आहे. ओके, दॅट इज शोईंग द डिस्ट्रक्शन. एका हातामध्ये क्रिएशनच्या पॉवर दाखवतो आहे. एका यामध्ये तो दाखवतो आहे की त्याच्या पायाकडे त्याने हे दाखवलेलं आहे हात. सो इट इज अ की तू इथे ये, तुला हे भेटून जाईल, रिनन्सिएशन जे म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये अपस्मार दाखवलेला आहे. अपस्मार मीन्स द इग्नोरन्स, ज्यावरती तो उभा आहे. ओके, त्यानंतर त्याच्या पूर्ण बाजूने जे आहे, म्हणजे त्याच्या अराउंड हेड तुम्हाला काय दिसतंय? काय सर्कलमध्ये काय आहे? अग्नी आहे. सो दॅट क्रिएशन डिस्ट्रक्शन जे सायकल्स आहेत ते सिम्बोलाइज करतात त्या सगळ्या गोष्टी. ओके, आणि कुठलं मटेरियल यूज केलेलं आहे? ब्रॉन्झ. ठीक आहे. अजूनही सापडतं, ऑस्ट्रेलियामध्ये सापडलं, त्यानंतर इथे युरोपमध्ये सापडलं, तिकडून वापस आणावं लागतं आपल्याला चोरी गेलेलं. म्हणजे विचार करा की किती असेल त्यावेळी. हे चोरून घेऊन गेले तरी पण आपल्याकडे अजूनही हे एवढं सगळे आहे. ओके, सो हे सगळं तुम्ही लिहू शकता. हां, अजून काय लिहू शकतो? टेम्पल आर्किटेक्चर झालं, स्टॅच्यूज हे झाले, स्कल्पचर झाले. त्यानंतर आर्टमध्ये डान्स लिहू शकता, तांडव डान्स लिहू शकता. ठीक आहे. अजून तेही लिहू शकता. ओके, जो हे आहे इंडियन ओशियन आहे, ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं जायचं ॲट दॅट टाइम? इट वॉज कॉल्ड ॲज द सी ऑफ चोलास. ओके, सी ऑफ चोलास का म्हटलं जायचं? शिप बिल्डिंग केलेलं होतं. आणि त्यानंतर इव्हन त्यांनी कल्चर, हे जे आर्ट अँड आर्किटेक्चर आहे ते फक्त भारतात नाही राहिलं, ते साऊथ एशियामध्ये स्प्रेड केलं. का? म्हणून बिकॉज त्यांची नेव्ही आणि त्यांनी तिथे एम्पायर तयार केलेलं होतं. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही कनेक्ट करू शकता. क्लिअर? हां हां, काय करा कन्क्लूड? काल सांगितलेलं होतं मी तुम्हाला. हां, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, टुरिझम सेंटर्स आहे, सॉफ्ट पॉवर आहे. ठीक आहे, बस जेवढे सगळे की हे कीवर्ड्स आहेत ते सगळे देऊन द्यायचे कन्क्लुजनमध्ये. क्लिअर? हां, चला लास्ट क्वेश्चन झालंय. ओके, काही डाऊट आहे आता? क्लिअर? उद्या झालं तर काही क्वेश्चन्स आपण मॉडर्न हिस्ट्रीचे घेऊया डायरेक्टली. तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही वाचून येऊ शकता. मॉडर्न हिस्ट्रीचे PYQs जे आहेत ते कव्हर करूया. ओके, चालेल मग आता.